पूजा खेडकर यांना आयएएस या पदावरून बरखास्त करण्यात आलंय आणि यूपीएससीनी त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। 3 जूनला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या या पूजा खेडकर जुलै महिना उलटण्याच्या आतच या पदावरून पायउतार होत आहेत। हे करताना यूपीएससीने जी कारणं दिलेली आहेत ती अतिशय गंभीर स्वरूपाची आहेत। कारण आयएएस हे पद मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी काय काय केलंय हे यूपीएससीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलंय। ज्यामध्ये पहिलं जे काही यूपीएससीने म्हटलेलं आहे ते असं आहे की या पूजा खेडकर यांनी स्वतःची खरी ओळख दडवली, एक नवीन नाव त्यांनी धारण केलं आणि हे नवीन नाव धारण करून त्यांनी वेगवेगळी दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र मिळवली। दुसरी गोष्ट, त्यांनी खोट्या सह्या देखील केल्या। तिसरी गोष्ट, त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाबद्दलची माहिती ही दडवून ठेवली। अशी एक ना अनेक कारणं यूपीएससी कडून त्यांना बरखास्त करताना दिली गेली आहेत आणि या सगळ्या क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा त्या करता धरता आहेत, म्हणून त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करायचं देखील यूपीएससीने ठरवलंय। मात्र या पूजा खेडकर यांच्या या सगळ्या गुन्हेगारी कृत्यांची पायाभरणी त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या कारकिर्दीत झाली आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही। कारण दिलीप खेडकर यांची संपूर्ण कारकीर्द जर आपण पाहिली तर ती अशाच वादांनी, अशाच स्वरूपाच्या आरोपांनी भरलेली राहिलेली आहे। मात्र या दिलीप खेडकर यांच्यावरती वेळोवेळी तक्रारी करून त्यांच्या स्वतःच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील तक्रारी करून कारवाई झाली नाही आणि त्यामुळे दिलीप खेडकर एकामागोमाग एक संपत्ती मिळवत गेले आणि या संपत्तीचा उपयोग त्यांनी आपल्या मुलीला आयएएस करण्यासाठी केला हे एव्हाना समोर येत आहे। आणि फक्त संपत्तीच नाही तर या सगळ्या पदांच्या माध्यमातून त्यांनी जे काही राजकीय हितसंबंध निर्माण केले, काळाच्या ओघात जोपासले, या राजकीय हितसंबंधांचा उपयोग देखील त्यांना आपल्या मुलीला आयएएस करण्यासाठी झालेला आहे। यामध्ये या दिलीप खेडकर यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा कच्चा चिठ्ठा आहे आणि ही दिलीप खेडकर यांची कारकिर्दच पुढे पूजा खेडकर यांना एक घोटाळा करायला कारणीभूत ठरलेली आहे। पूजा खेडकर यांनी, सगळ्यांना ठाऊक आहे की 2021 साली दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र घेऊन 2021 ची यूपीएससीची परीक्षा दिली आणि या परीक्षेमध्ये 821 रँक त्यांना मिळाली। मात्र तरी देखील त्या यूपीएससीसाठी निवडल्या गेल्या। मात्र त्यानंतर जेव्हा डीओपीटीने, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलावलं त्यावेळी त्या गेल्या नाहीत। मग डीओपीटीने त्यांना एका अर्थाने रिजेक्ट केलं, नाकारलं आयएएस पद त्यांना देणं, कारण त्यांनी सादर केलेलं प्रमाणपत्र हे संशयास्पद वाटलं होतं। मात्र त्यानंतर काय घडलं हे समोर आलेलं नाही की पुन्हा या पूजा खेडकर यांना सेवेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र आता त्यांची जी काही सर्टिफिकेट समोर येते आहेत त्यावरून त्यांनी खोटी बनावट सर्टिफिकेट तयार केल्याचं समोर आलंय। मात्र मी जसं म्हटलं की याची सुरुवात त्यांच्या वडिलांपासून होते। या दिलीप खेडकर या प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याची सर्वात पहिली खुली चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू करण्यात आली, ती 2014 साली। मात्र या चौकशीमध्ये काय घडलं हे आजतागायत समोर आलं नाही, कारण दबावामुळे या चौकशीला पुढे कधी गतीच मिळू शकली नाही। एकीकडे ही चौकशी सुरू होती, दुसरीकडे महत्त्वाच्या पदांवरती या दिलीप खेडकर यांच्या नेमणुका होत होत्या आणि त्यातूनच 2019 साली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तानाजी गंभीरे, ॲडव्होकेट तानाजी गंभीरे यांनी त्यांची तक्रार केली। मात्र त्या तक्रारीवरती देखील काय घडलं हे जाणून घेण्यासाठी स्वतः ॲडव्होकेट तानाजी गंभीरे आपल्यासोबत आहेत। नमस्कार। मला सुरुवात आपण करूयात की हे प्रकरण तुमच्याकडे आलं कसं, म्हणजे तुम्हाला काय आढळलं या दिलीप खेडकरांच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये, नोकरीच्या या सगळ्या त्यांच्या कालावधीमध्ये? मी पर्यावरणाच्या केसेस हरित लवादामध्ये लढतो, माझ्या व्यक्तिगत तक्रारी असतात आणि इतरांच्याही तक्रारी मी मदत करतो। हे अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे येथे रिजनल ऑफिसर म्हणून कार्यरत असताना मला त्यांची वागणं हे संशयास्पद वाटलं। काही प्रकरणांमध्ये ते ॲक्शन घेऊन पुढे काहीच करत नव्हते
म्हणून मी त्यांची थोडी चौकशी केली असता मला त्यांचे बरेच घोटाळे समोर आले. त्यांनी नातेवाईकाच्या संबंधातून अनेक कंपन्या स्थापन केल्या असल्याच्या निदर्शनास आल्या. त्याची मालमत्ता समोर आली. मग ह्या सगळ्याचा लेखाजोखा घेऊन मी जुलै 2019 रोजी डीजीला कळवलं आणि पुणे एसीबीला कळवलं. पण त्याच्यानंतर मात्र त्यांच्याकडून मला काही आलं नाही आणि लॉकडाऊन सुरू झालं. मग लॉकडाऊनच्याच मध्यामध्ये मी एक RTI करून विचारलं की माझी तक्रारीवर काय केलं. तर त्यांनी सांगितलं की तुमची तक्रार नाशिक एसीबीला वर्ग करण्यात आलेली, ते पुढे कारवाई करत आहेत. पण 2 वर्षाचा कालावधी ओलांडला आणि परत त्यांच्याकडून काहीच आलं नाही. म्हणून मी 23 मध्ये परत 30 जून 2023ला परत रिमाइंडर दिला की माझ्या तक्रारीवर तुम्ही काय केलं आणि माझी ही तक्रार परत घ्या. ती पुराव्याशी केली होती. त्यांच्याकडे माझी तक्रारी साधारणतः 50 कोटी त्यांच्याकडे मालमत्ता आहे बेनामी, आधी ह्या घोटाळ्यातून कमवलेली अशी तक्रार आहे. ज्या कंपन्या आहेत साधारणतः 9 कंपन्या आहेत, याचाही लेखाजोखा मी दिला होता. त्याच्यानंतर MPCBनं त्यांची चौकशी करून त्यांना सस्पेंड केलं, तर हेही त्याच्यात मी सांगितलं होतं. एवढं असताना सुद्धा ह्या सगळ्या बाबीवर काहीही तक्रार होत नाही. आणि शेवटी 15 दिवसापूर्वी माझं मग स्टेटमेंट रेकॉर्ड झालेलं आहे. याच्यामध्ये त्याचं मी 2000 पानांचं साधारणतः पुरावे सबमिट केलेले आहेत. त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट आहेत, कंपन्यांचे डिटेल्स आहेत, फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, त्यांचे पडताळे आहेत, त्याच्यामध्ये कंपन्या कशा स्थापन केल्या याची सविस्तर माहिती आहे, कुठल्या जमिनी कशा खरेदी केल्या, किती रुपये दिले, हे त्याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे. हा सगळा प्रकार आहे. आता आणि MPCBनं ACB पुणेने माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे. 6 महिन्यापासून आम्ही हे सगळं परत सविस्तर ह्याच्यावर काम करत होतो ACBच्या सोबत राहून. आणि 11 आणि 12 जुलै रोजी माझं हे स्टेटमेंट रेकॉर्ड झालेलं आहे. त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई आहे. तानाजी गंभीर यांनी 2019 साली तक्रार दिली. त्यानंतर 2020 साली हे जे दिलीप खेडकर ज्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये काम करत होते एक क्लास 1 अधिकारी म्हणून, त्या त्यांच्या स्वतःच्या खात्याने देखील त्यांची तक्रार केलेली आहे. आणि ही तक्रार जर आपण पाहिलं तर अतिशय गंभीर म्हणा किंवा इंटरेस्टिंग म्हणा, कारण त्यांच्याच विभागाचा अधिकारी काय काय उद्योग करतोय हे यामध्ये नमूद आहे. ज्यामध्ये हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असं म्हणतंय की ज्या अर्थी खेडकर प्रादेशिक अधिकारी यांची मंडळाच्या कार्यालयीन आदेश क्रमांक वगैरे वगैरे अन्वये प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद इथून प्रशासकीय कारणास्तव पदस्थापना मैत्री कक्ष महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ बेलार्ड इस्टेट मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्या अर्थी खेडकर प्रादेशिक अधिकारी हे मैत्री कक्षात विहित कालावधीत रुजू झाले नाहीत, यावरून त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन केले. ही एक तक्रार आहे. त्यानंतर पुढची तक्रार अशी आहे की या खेडकर यांनी रत्नागिरीमधल्या अरोमा इंटरमिडिएट्स लिमिट्स ऑर्गॅनिक केमिकल खेड या उद्योगाबाबत उत्पादन बदल करताना पर्यावरण अनुमती घेतली नाही. याकरता खेडकर यांना 20/5/19 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र सदर नोटिसीला त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यानंतर पुढची तक्रार आहे की हे खेडकर हे रायगड इथे कार्यरत असताना सुदर्शन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड MIDC महाड जिल्हा रायगड या उद्योगाचा पर्यावरण विषयक पूर्व अनुमती अहवाल सादर करण्याबाबत विलंब केल्याचे व सदर उद्योगास वारंवार भेटी देऊन नाहक त्रास देत असल्याबाबत प्राथमिक चौकशी अहवालात आढळून आले. त्यानंतर पुढची तक्रार आहे प्रादेशिक कार्यालय मुंबई येथे प्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत असताना खेडकर यांनी मुंबई परिसरातील अनेक उद्योगधंद्यांच्या मालकांना तसेच आस्थापनांना नाहक त्रास देऊन नियमबाह्य पद्धतीने त्यांच्याकडून खंडणी वसूल करत असल्याबाबत 300-400 छोट्या उद्योजकांनी तक्रार केल्याबाबत माननीय राज्यमंत्री उद्योग व खनिकर्म पर्यावरण सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे दिनांक 6/10/2015 रोजी तक्रार केली होती. 15 साली सदर तक्रारीची नोंद मंडळामध्ये घेण्यात आलेली आहे. आणि ज्या अर्थी मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे 12/10/2015 रोजी दहिसर नदीच्या प्रदूषणाच्या स्थितीचा आढावा सादर करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या संदर्भातील नदीच्या प्रदूषण स्थितीचा अहवाल सादर केलेला नाही किंवा संक्षिप्त माहिती सादर केलेली नाही, याबाबत खुलासाही त्यांनी सादर केलेला नाही. आणखी बऱ्याच तक्रारी आहेत. या मी यासाठी वाचून दाखवल्या की हे दिलीप खेडकर त्यांच्या सेवा काळामध्ये काय करत होते हे लक्षात यावं. म्हणजे सिंधुदुर्गमधले छोटे उद्योजक तक्रार करतायत, रत्नागिरीमधले तक्रार करतायत, मुंबई परिसरातले तक्रार करतायत, कोल्हापूर परिसरातले तक्रार करतायत. आणि या सगळ्या तक्रारी ज्यांच्यापर्यंत पोहोचायच्या होत्या त्यांच्यापर्यंत पोहोचत देखील होत्या.
2014 पासून मात्र त्यावरती कारवाई होत नव्हती. 2019ची तानाजी गंभीर यांची तक्रार आणि त्यानंतर 2020 सालचं हे त्यांच्याच खात्यानी त्यांचं जे काही रेकॉर्ड तयार केले ते. मला आता पुढचा प्रश्न विचारायचा आहे की या दिलीप खेडकर यांच्या मालमत्तांचा जो तुम्ही तपशील दिलेला आहे तर तो थोडासा तुम्ही सांगा की कशा स्वरूपाच्या मालमत्ता आहेत. म्हणजे ते तुम्ही नमूद केलेलं आहे, खरं तर ते माझ्याकडे पण आहे, पण तुम्ही सांगा काय. नगर जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्यात त्यांच्या मेजॉरिटी लँड बँक आहेत. त्याच्यामध्ये जमीन आहे भरपूर प्रमाणात. त्यांच्याकडे अनेक कंपन्या स्थापन आहेत. त्या कंपन्यांना त्यांच्या विभागाशी संबंधित असणाऱ्या छोट्या छोट्या उद्योगांना त्यांच्याकडून चिमणी घ्यायला भाग पाडणे, त्याच्यातून पैसे घेणे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे अनेक लक्झरियस गाड्या आहेत, मौल्यवान वस्तू आहेत, हेही त्याच्यामध्ये आहे. आणि हे सगळी बाब मी 2019 मध्ये निदर्शनास आणली होती. ते त्यांनी स्वतःच मान्य केली त्यांच्या इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये सुद्धा. पण ह्याचा सोर्स ऑफ इन्कम हा कसा आहे, कुठं आहे, याचं शोध घेणं गरजेचं होतं. त्यासाठी मी तक्रार केली होती. पण योग्य ती कारवाई होत नसल्यामुळे ही बाब अशीच दबून राहिली. योग्य ती कारवाई झाली नाही. आता ही कारवाई कोणाच्या नजरेतून सुटलीच म्हणायचं की जाणीवपूर्वक झाली नाही, काय जे म्हणायचं ते. तर यांनी जी तक्रार दिली आहे तर ती तक्रार त्यांनी कोणाकोणाला दिलेली आहे तर ऑनरेबल श्री मुख्यमंत्री, त्यानंतर ऑनरेबल श्री उपमुख्यमंत्री यांना दिलेली आहे. त्यानंतर त्या विभागाचे जे अधिकारी आहेत, डायरेक्टर जनरल अँटी करप्शन यांना तर दिलेली आहेच. त्याचबरोबर राज्याचे सचिव, अतिरिक्त सचिव या सगळ्यांपर्यंत या तक्रारी वेळोवेळी जात होत्या, पोचत होत्या. त्याची ही रिसिव्ड आहेत, म्हणजे बरोबर ना, सगळ्यांपर्यंत त्या जात होत्या. म्हणजे ह्या तक्रारी मी पोस्टानं पाठवायचो, ईमेलद्वारे पाठवायचो, पुराव्यानेशी पाठवायचो. एक वकील असल्या कारणानं मला ह्याचे डॉक्युमेंटेशन मी व्यवस्थित करून ज्या तक्रारीमध्ये आहे ते तथ्य आहे हे पण मी देत होतो की जे त्यांचं यंत्रणेचं काम आहे याचे पुरावे गोळा करणं सर्वसामान्य नागरिकाची तक्रार आल्यानंतर. पण जे मला मोठा लॅक्युना दिसला सिस्टममध्ये की एवढा मोठा भ्रष्टाचाराला सुद्धा काहीच कारवाई होत नाही, ह्याचं म्हणजे मला खूप मोठं सरप्राईज झालेलं आहे की डेमोक्रेटिक आपलं जे नेशन आहे या नेशनमध्ये एवढ्या यंत्रणा तगड्या आहेत, एवढं ईडी सीबीआय असं काम करतं, दाखवतात, आणि मात्र इथं 50-50 कोटीची मालमत्ता मात्र दुर्लक्षित केली जाती एका रिजनल ऑफिसरकडून, जो 1994-95 साली लागला आणि 23ला आता रिटायर झाले. ते कंडिशनल रिटायरमेंट आहे, त्याच्यामध्ये 2 वेळेस ते सस्पेंड होते. एवढ्या कालावधीमध्ये या अधिकाऱ्याची जर सगळी पगाराने आर्थिक बेनिफिट जरी काढले तरी 4-5 कोटीच्या पुढे जात नाहीत, पण याच्याकडे 50 कोटीची मालमत्ता आली कशी, हे माझ्यासाठी नेहमी सरप्रायझिंग होतं. आपण जर साधारणतः उदाहरण देतो, एक फ्लॅट घेतला सर्वसामान्य माणसाने, त्याचं लोन फेडण्यासाठी 20 वर्ष जातात आणि ह्यांच्याकडे 50 कोटीची मालमत्ता असताना सुद्धा कुठलाही विभाग ऍक्शन घेत नाही. ही गोष्ट या देशातील नागरिकांनी सिरियसली घेतली पाहिजे आणि अशा घटनेबद्दल आवाज उठवला पाहिजे. बरोबर आहे, आवाज उठवला पाहिजे. कारण ज्यांच्याकडे तक्रारी करायच्या होत्या त्यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या होत्या, कारवाई झाली नाही 14 पासून 24 पर्यंत या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचंय की आता हे सगळं प्रकरण पुढे आलं, पूजा खेडकर यांचं आयएस बनणं हेच वादग्रस्त आहे, हे समोर आलं. त्यांच्या आईने पिस्तुलाचा धाक दाखवून स्थानिक शेतकऱ्यांना धमकावलं हे समोर आलं. आणि त्यानंतर या दिलीप खेडकर यांच्या या अशा मालमत्तांची चौकशी नव्याने सुरू झाली, जी खरं तर 10 वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होती. नव्याने सुरू झाली. या तानाजी गंभीर यांची नव्याने तक्रार घेण्यात आली, नव्याने स्टेटमेंट तुमचं घेण्यात आलं. आधी दिलेलं यांनी जे स्टेटमेंट होतं किंवा तक्रार होती त्याकडे लक्ष दिलं नाही, नव्याने घेण्यात आली. आता तुम्हाला कितपत अपेक्षा आहे आणि काय व्हायला हवं असं वाटतं? तसं तर 2019 नंतर जे काही घडलं नाही, जे घडायला पाहिजे होतं, अपेक्षित होतं, यंत्रणांनी सजगता दाखवायला पाहिजे होती, ही निराशा खूप मोठी आहे. आणि ही माझ्यासारख्या सुशिक्षित तरुणाच्या मनात निराशा आहे. तर सर्वसामान्य तरुण पिढीनं काय कोणाकडे अपेक्षेनं बघायचं? हा देश खरंच संविधानानं चालतो का हा देश कोणाच्या मनमानी कारभारानं चालतो? हे प्रत्येक नागरिकानं फक्त मतदानापुरतं मर्यादित न राहता याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कुणीही भ्रष्ट असू, कुणीही चुकीचं काम करत असू, त्याच्याबद्दल आवाज उठवलाच पाहिजे. आपण आपल्या अधिकाराबद्दल लढलंच पाहिजे. पण आता मी येतो माझ्या अपेक्षेबद्दल. ही माझी अपेक्षा नाहीये. राईट टू डिसेंट लाईफ, समाजामध्ये चांगलं जीवन जगता यावं हा माझा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे मला संविधानानं दिलेला. जर एखादा अधिकारी छोट्या छोट्या उद्योगांना परेशान करत असेल, त्या उद्योगावर किती विपरीत परिणाम होतो, तिथले किती एम्प्लॉईज असतात त्यांच्यावर किती परिणाम होतो, जर चुकीची कारवाई झाली असेल तर हे सगळं गणित आर्थिक देशाची परिस्थिती बिघडू शकते अशा अधिकाऱ्यांमुळे. अशा अधिकाऱ्यांमुळे देश राज्य खड्ड्यात जाऊ शकतं.
ह्या बारक्या बारके जे धागेदोरे असतात ह्याच्यावर आपण सूक्ष्म पद्धतीने विचार केला पाहिजे आणि ह्याला जे जबाबदार आहेत यंत्रणेमधले जे कोणी असतील त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आता बघूयात याच्यातले वरिष्ठ काय करतायत मला माहीत नाही, पण माझी अपेक्षा भंग केलेली आहे. फक्त मी एक वकील असल्यामुळे मी न्यायालयात हा लढा कायम चालू ठेवील जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे. तर एक भ्रष्टाचार दुसऱ्या भ्रष्टाचाराला जन्म देत असतो. तर दिलीप खेडकर यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये जी ही काही संपत्ती गोळा केली आणि या संपत्तीला वेळोवेळी ज्या लोकांनी पाठीशी घातलं ते लोक पूजा खेडकर यांच्या या बनावट IAS बनण्याला कारणीभूत आहेत, प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या. कारण या पूजा खेडकर यांची बोगस प्रमाणपत्र दिव्यांगत्वाची तयार करण्यासाठी याच पैशांचा आणि याच राजकीय लागेबांध्यांचा उपयोग करण्यात आला आणि त्या आधारे पूजा खेडकर यांनी आधी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून त्यानंतर पिंपरी चिंचवडच्या वायसेम रुग्णालयातून दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं. त्या आधारे त्यांनी देशाचं जे दिव्यांग मंत्रालय आहे, दिव्यांग आणि महिला सबलीकरण, तिथून दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं. त्या आधारे त्यांनी परीक्षा दिली आणि त्यानंतर DOPTनी त्यांना रिजेक्ट केल्यानंतर आणखी काय घडलंय हे खरं तर आता पुढच्या काही दिवसांमध्ये समोर येईल अशी अपेक्षा आहे की त्यांना सेवेमध्ये घेण्यात आलंय. म्हणजे गोष्टी त्यांनी अगदी या स्थानिक पातळीपासून ते UPSC पर्यंत मॅनेज केलेल्या आहेत असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. हा मोघम आरोप खरं तर कुणी समजायचं कारण नाही, कारण हे घडलेलं आहे. आणि हे घडलं कसं तर अर्थातच या दिलीप खेडकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जमा केलेली ही संपत्ती. एक गोष्ट आपल्या सगळ्यांना लहान असताना सांगितली जायची, बहुतेकांना ती आठवत असेल नसेल, ज्यांना आठवत नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा थोडीशी उजळणी, की एक लहान मुलगा असतो आणि त्याला चोरी करायची सवय लागते आणि त्याच्या आईला ते कळतं, पण आई त्याच्यावरती काही त्याला हटकत नाही, त्याला रोकत नाही, त्याला एका अर्थाने पाठीशी घालते आणि तो हळूहळू मोठा गुन्हेगार बनत जातो आणि पकडला जातो आणि त्याला न्यायालयासमोर उभं केलं जातं. न्यायाधीश त्याला शिक्षा सुनावतात आणि त्याला म्हणतात की आता तुला शिक्षा सुनावली आहे, तुझी काय इच्छा आहे शेवटची ती सांग. तर तो म्हणतो की माझ्या आईला जवळ आणा आणि आईला जवळ आणल्यानंतर तो आईच्या कानाचा चावा घेतो. खूप बाळबोध अशी गोष्ट आहे. तर का घेतो त्याला विचारलं जातं, तर तो म्हणतो की माझ्या आईने मला जर त्याच वेळी आवरलं असतं तर मी या चोरीच्या मार्गाला गेलोच नसतो आणि मोठा चोर झालोच नसतो. या खेडकरांच्या बाबतीत हे असंच घडलंय का? पूजा खेडकर यांनी इतका मोठा आपल्या संपूर्ण देशामध्ये जी यंत्रणा अतिशय विश्वासार्ह मानली जाते त्या UPSCच्या यंत्रणेला जे भगदाड पाडलं ते अर्थातच त्यांच्या वडिलांनी जी काही कारकीर्द गाजवली महाराष्ट्रामध्ये त्याच कारकिर्दीला एका अर्थाने त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. प्रश्न तोच आहे की मग या पूजा खेडकर यांच्या या एकूण आत्तापर्यंतच्या घोटाळ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांचे आईवडील आणि त्यांना वेळोवेळी पाठीशी घालणारे देखील कारणीभूत आहेत. अर्थात तपास त्यांच्यापर्यंत पोहोचेल का? कॅमेरामन विजय राऊत समी इथेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.